सामने से हटो वो मुख्तार भाई या ठिकाणी आंदोलन करण्याचं जे पवित्र घेतलं होतं त्याचं कारण असं होतं की ई-पॉस मशीनच्या माध्यमातून शासकीय योजनेचं वितरण आपण आतापर्यंत करत आलेलो आहे। शासकीय योजनेच्या कोणत्याही कामाला किंवा कुठल्याही योजनेला आपण कधी विरोध केला, ज्याचे जसे आदेश आपल्याला पारित झाले त्याप्रमाणे आपण शासनाला सहकार्य केलेलं आहे। त्याप्रमाणे आपण या वेळेस आपण अन्नधान्य वाटप करत असताना गेल्या 2 महिन्यापासून आपल्याला जो ई-पॉस मशीन म्हणजे नेटचा प्रॉब्लेम आणि सर्व्हरचा प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे, त्या हिशोबाने आपण 25 तारखेला महाराष्ट्र गव्हर्नमेंट यांना 25 तारखेला यांची मीटिंग होऊन आम्ही त्यांना अंतिम निर्णय घेण्यासाठी त्यांना आम्ही सूचना केलेली होती। परंतु शासनाने त्या सूचनेकडे कुठल्याही प्रकारचं त्यांनी आमचं गांभीर्याने घेतलं नाही। वास्तविकता मंत्रालयामध्ये ही मीटिंग माझ्या समक्ष माझ्या अध्यक्षतेखाली त्या ठिकाणी घेण्यात आलेली होती। त्यांनी सांगितलं होतं की 2 दिवसात आम्ही तुम्हाला हे आंदोलन करण्याची तुम्हाला अजिबात गरज पडू देणार नाही असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं होतं। परंतु कुठल्याही प्रकारचं त्यांनी या बाबतीमध्ये सर्वच्या बाबतीमध्ये त्यांनी कुठल्याही प्रकारची सुधारणा न केल्यामुळे आम्ही त्यांना सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला 5 तारखेपर्यंत इंटिमेशन देऊ, 5 तारखेच्या जर तुम्ही सुधारणा केली तर आम्ही हे आंदोलन करणार नाही। परंतु तसंच शासनाने कुठल्याही प्रकारचे आम्हाला कोणतीही सहकार्य न केल्यामुळे आज या मशीनचे अंतिम यात्रा काढण्याची जी आपण या ठिकाणी आपण आलात, ही अंतिम यात्रा जी निघत आहे ते केवळ फक्त या ई-पॉस मशीनचा आपण निषेध करत आहोत। कारण की या ई-पॉस मशीन या शासकीय नसून या शासकीय ज्यांनी टेंडर त्यांचं पास केलेलं आहे, या खाजगी 3 कंपन्यांकडनं ह्या मशीन शासनाला त्यांनी भाडे तत्वावर दिलेले आहे। याच्यामुळं आपण त्रस्त झालेलो आहोत। कारण काय झालंय की लाडली बहीण ही योजना शासनाने अलीकडेच आपण सुरुवात केलेली आहे, त्याचं पण आम्ही या योजनेचं स्वागतच केलेलं आहे। चांगली गरिबांसाठी योजना शासनाने केलेली आहे।
परंतु लाडली योजनेसाठी जे काही त्यांना कागदपत्र पाहिजे सगळं त्यांनी पहिला पुरावा त्यांनी डिक्लेअर केलं की रेशन कार्डाच्या पुराव्यामध्ये प्रत्येक लोकांचे जे ऑनलाईन सिस्टम करत असताना कोणाचे नावं चुकलेले आहे, कोणाचे नावं त्याच्यात नाहीये, कोणाचे आधार कार्ड चुकलेले आहे, कोणाचे आधार कार्ड लिंक असताना त्यांचे थम्स त्याच्यामध्ये मॅच होत नाहीये. अनेक कारणामुळे ते काम ऑनलाईनचं आपलं हे बंद पडलेलं आहे आणि याच्यामुळं जुलै महिन्यामध्ये या ई-पोस्टच्या नेट प्रॉब्लेममुळे आपलं कमीत कमी 30 ते 35% धान्य हे जुलै महिन्याचं गरीब लाभार्थ्यांचं आमच्या दुकानात पडू नये त्यांना आम्ही माल हा वितरण करू शकत. त्याचं कारण फक्त हे ई-पोस्ट मशीन यांचं नेटवर्क प्रॉब्लेम असल्याने हे अन्नधान्य आमचं गेल्या महिन्याचं जुलै महिन्याचं 35% हे लाभार्थी वितरण बाकी आहे. त्यात ऑगस्ट महिन्याचा माल सुद्धा आमच्या दुकानामध्ये वाहतूक ठेकेदाराने बऱ्यापैकी तो दुकानात आणून टाकलेला आहे, परंतु जुलैचंच म्हणणं हे वाटप झालेलं नाहीये आणि त्याच्यामुळे ऑगस्ट महिन्याचं माल वाटप करायचं म्हटलं तर एनडीजे तात्पुरती व्यवस्था म्हणून कॅरी फॉरवर्ड ही व्यवस्था त्यांनी करून दिलेली होती. परंतु त्याच्यामध्ये जो GR पास केला त्यांनी 26 तारखेला त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट असं म्हणलं की हे फक्त जुलै महिन्यापर्यंतच म्हणजे 31 जुलैपर्यंत ही तुमची व्यवस्था चालू राहील. पुढे त्याचं त्यांनी कुठल्या प्रकारचं स्पष्टीकरण त्या GR मध्ये सर्क्युलरमध्ये दिलेलं नाही. आमचं असं मत आहे की या ठिकाणी आमच्या ज्या प्रलंबित मागण्या आहे पत्रकार बंधूंनो ह्या आमच्या याच्यामध्ये पूर्ण याच्यात दिलेले 7 मागण्या आमच्या याच्यामध्ये आहे. तुम्हाला प्रत्येकाला माझी प्रेस नोट पण देणार आहे, निवेदन पण देणार आहे. आम्ही कुठल्याही शासनाच्या विरोधात नाही आणि कुठल्याही प्रकारच्या गरिबाच्या विरोधात अजिबात नाहीये. आज आम्ही या ठिकाणी बसलो त्याचं कारण असं एक पूर्व दिशेला अन्नधान्य वितरण अधिकाऱ्याचं ऑफिस आहे आणि त्याच्या बाजूला 50 फुटाच्या अंतर तहसील कार्यालयाचं ऑफिस आहे. दोन्ही ठिकाणी चिखल असल्याने पाणी असल्याने त्या ठिकाणी बऱ्याचशा गाड्या त्या ठिकाणी उभ्या असल्याने आम्हाला त्या ठिकाणी जागा दिलेली म्हणून आम्ही या ठिकाणी मिळेल त्या जागी या ठिकाणी हे आंदोलन आम्ही करत आहोत. याचा अर्थ असा आहे की आम्ही कोणाच्याही रस्ता रोखून कोणाचं हित आम्ही रोखलेलं नाहीये. आपण जर कोणी रस्ता या ठिकाणी म्हणत असाल रस्ता पुढे क्लोज झालेला आहे, रस्ता 50 फुटाच्या पुढे रस्ता नाहीये, आमच्यावर आरोप प्रत्यारोप करत असाल तो तुमचा मर्जीचा प्रश्न आहे. पण वास्तविक इतर पत्रकार बंधू त्यांनी बघावं दक्षिण दिशेला जो रस्ता आहे तिथं क्लोज आहे, पुढे रस्ता नाहीये. मीना करा आमच्यावर गैरसमज करून आरोप करू नका ही पत्रकार बंधूंना आमची विनंती आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आज हे रस्ता रोको आंदोलन करण्यासाठी हे काही सकाळीच आम्ही निघालो घरातून आणि असं आलो अशातला प्रकार नाहीये. माझ्याकडे पोच आहे त्याच्यामध्ये अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालय असेल, तहसील कार्यालय असेल, जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय असेल, जिल्हाधिकारी कार्यालय असेल, वरती कमिशनर ऑफिस असेल आणि याच्यावरचं मंत्रालय म्हणजे पार्लमेंट म्हणजे आपलं राज्य सरकार यांच्याकडे मुख्यमंत्र्यापासून तर प्रधान सचिव आणि कक्ष अधिकाऱ्यापर्यंत माननीय राज्याचे पुरवठा मिनिस्टर छगनजी भुजबळ साहेब आणि त्यातल्या मुख्यमंत्री आपले शिंदे साहेब यांच्यापर्यंत आम्ही हे आंदोलन करणार आहोत. अगोदरच या सूचना आणि त्यांना आम्ही अगोदर इंटिमेशन दिलेलं आहे, ते काही 10 मिनिटं दिलेलं नाहीये. गेल्या 5 दिवसा अगोदर हे सगळे इंटिमेशन सगळ्या गव्हर्नमेंट ऑफिसला गेले, त्यांच्या माझ्याकडे पोच आहे. ज्यांना पाहिजे असेल, ज्यांना याची शंका असेल त्यांनी माझी संपर्क साधावा. आम्ही कुठल्याही प्रकारच्या शासनाच्या योजनेला विरोध करत नाही. आमचं म्हणणं आहे की आमच्याकडे धान्य आहे परंतु वाटप करता येते. त्याचं कारण काय? फक्त आणि फक्त ई-पोस्ट नेटवर्क प्रॉब्लेम. दुसरा प्रश्न आमचा गेल्या 7 वर्षापासून कमिशनचा मुद्दा हा प्रलंबित आमच्या शासनाकडे महाराष्ट्र राज्याकडे आहे म्हणून आमचं 300 रुपये कमिशन देण्यात यावं त्यासाठी आम्ही मागणी करतोय. इंटरनेट सेवेमुळे आम्हाला धान्य वाटप करतोय हा दुसरा मुद्दा आहे. तिसरा तुमचा महागाच्या इष्टांनुसार 300 रुपये कमिशन देण्यात येईल ही आमची तिसरी मागणी आहे. चौथी मागणी राष्ट्रीय अशी आहे कारण की अंगठा थम्स आहे पण मशीनवर फिंगर घेता येत नाही. एकाच अंगठ्यामध्ये सर्व योजनेचा माल देणे अपेक्षित आहे पण तसे न होता अनेक वेळा प्रत्येक योजनेचा वेगळा अंगठा थम्स घेता असल्याने तास पण तसे न होता वेगळा अंगठा थम्स असल्याने तासांच्या ग्राहकाला वेगळं उभं राहावं लागतंय. त्याचं महत्वाची गोष्ट केवायसी साठी मित्रांनो तुम्ही स्वतः पब्लिक मध्ये आहात, मार्केटमध्ये तुम्हाला ज्ञान आहे. जर एखाद्या इंटरनेट सेवा खाजगी याच्यात गेले तर हे कार्ड तुम्हाला केवायसी करायला ठरलं तर माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे. परंतु माझी छोटी जरी बुद्धी असली तर मी कमीत कमी म्हणतो 150 रुपये पर केवायसी करण्याचे बाहेर लोक घेतात. म्हणजे इंटरनेट सेवाले ते घेतात 150 रुपये. आम्ही शासनाचं काम करत असताना आम्ही फक्त त्यांना म्हणतो एकदम सुटसुटीत काम आम्ही करायला तयार आहोत. आम्हाला फक्त 50 रुपये त्याचा मोबदला म्हणून
देण्यात यावा ही आमची 6वी मागणी आहे. आणि ती 7वी मागणी जी आहे ती आमचं लाभार्थ्यांना वेळेच्या आत वाटप करण्याचे ऑफलाईन वाटप करण्यासाठी ठेवण्यात यावे यासाठी मशीन जमा करण्याचे आंदोलन आज रोजी करण्यात आहे. आम्हाला कुठल्याही प्रकारची इच्छा नाहीये, कुठलाही आम्हाला संप करायचा नाहीये, कोणाला आम्हाला वेठी धरायचं नाहीये, कुठल्याही आम्हाला आंदोलनात पुढे जायचं नाहीये. आणि आम्ही लोकशाही पद्धतीप्रमाणे आमच्या हक्काच्या लढाईसाठी हे आंदोलन आम्ही या ठिकाणी करत आहोत आणि हे पब्लिकच्या हितासाठी आम्ही आंदोलन करीत आहोत. मशीन जोपर्यंत नेट सर्व्हर सुटत नाही तोपर्यंत हे आंदोलन आम्ही स्थगित करणार आहे. मी आमच्या एक प्रतिनिधीला त्यांना एक्झिक्युटिव्ह कार्यालयात त्यांना पाठवतो. मधुकर चव्हाण ते जातील, त्यांना विचारतील की बाबा मशीन आम्ही आणले तुम्ही जमा करून घ्या. आणि या ठिकाणी मामा आणि आप्पा तहसील कार्यालयात जातील, त्यांना त्या ठिकाणी सांगतील हे मशीन आम्ही आणलेले तुम्ही तुमच्या स्वाधीन तापास घ्या. दोन्ही प्रतिनिधी उठतील आणि ते जातील. मधुकर चव्हाण बरोबर आणखी कोणी एक जण कोणीतरी जात त्या ठिकाणी. पूरे राशन धारकों ने एपोस मशीन की डेथ हो चुकी है, ऐसा आंदोलन जो है तो यहाँ पर तहसील में लेकर आया है. क्या कहेंगे, कब तक इनको तकलीफ होगी और बार बार आंदोलन करने के बाद भी इनकी सुनवाई नहीं होती है? ये जो है अभी 1-2 महीने के पहले तो एक 1-1.5 महीना हो गया 4G की मशीन शासनाकडून हे केलेले आहेत, चेंज केलेले आहेत. त्याच्यात थोडा म्हणजे ऑनलाईन इश्यू करायला तांत्रिक अडचणी येऊ लागल्या आहेत. म्हणजे काम व्यवस्थित होत नाही, त्यामुळं त्यांनी त्यांचं निवेदन आमच्याकडे दिलेलं होतं आणि त्याप्रमाणे आम्ही पण वरती शासनाला कळवलेलं आहे. आणि त्या धर्तीवर शासनाने 31 तारखेला म्हणजे मशीनवर थोडं अडचण येत असल्यामुळं ऑफलाईन धान्य वाटप करण्याच्या सूचना दिलेल्या होत्या. आणि थोडी येत याच्यानंतर यांनी निवेदन वगैरे दिले, मशीन वगैरे आमच्याकडे जमा करणार आहे. त्याच्याबद्दल आम्ही माननीय जिल्हा पुरवठा अधिकारी मार्फत वरिष्ठ शासनाला बोलू. लेकिन औरंगाबाद सिटी स्मार्ट सिटी बन चुकी है और डिजिटल हो चुकी है, लेकिन राशन की दुकानें अभी भी डिजिटल नहीं है, तो प्रशासन की कहीं ना कहीं कमी नजर आ रही है यहाँ पे. कब होगा ये सब इशू वर्षे से अपने यहाँ औरंगाबाद में नहीं है, वो महाराष्ट्र में भी चालू है. तो अपनी तरफ सिटी बड़े होने के कारण कार्यधारक ज़्यादा होने के कारण थोड़ा ज़्यादा ये दिख रहा है. एक जनता का भी सवाल है कि जब KYC करने के लिए जाते हैं तो अपने बच्चों को स्कूल छोड़ने के बजाय घंटे घंटे राशन की दुकान पे खड़े रहना पड़ता है, वो मशीन थम लेती नहीं है. तो इसमें आम जनता की भी बहुत बड़ी परेशानी है, तकलीफ है. शासन ने एक KYC करने के वास्ते सूचना दी थी. हाँ. तो सब दुकानों पे बहुत सारी गर्दी होती थी, उसकी वजह से वो ये ऑनलाइन का काम ज़रा स्टॉप होता था जी. ज़रा बताऊँगा. तो अभी गर्दी कम हो रही है, तो ये काम अच्छा बोल दो जी. अब एक आखिरी सवाल है कि बार बार प्रशासन सिर्फ आश्वासन देता है, लेकिन अब ये जो आंदोलन यहाँ पे निकला है, अंतिम यात्रा जो एपोस मशीन की निकली है, इसके ऊपर प्रशासन के तरफ से आप क्या कहेंगे? ये जो मशीन जमा करे हुए ये जो निवेदन दिए अध्यक्ष महाराष्ट्र के और यहाँ जिले के, तो उनके जो महंगाई मांगनी है वो पूरे हम जिला पुरवठा अधिकारी सर के से उधर शासन. तो आपका पूरा नाम बताइए सर. मेरा नाम NTDC अन्नदानी वितरणाधिकारी छत्रपति समझ तहसीलदार पीछे. क्या बोलते हैं, उनका जो भी निवेदन है वो हम ले लिए, स्वीकार कर लिया आपने? हाँ, स्वीकार कर लिया है. अभी वो हम आगे भेज देंगे. ओके. आपका पूरा नाम बताइए. देवीदास कटावकर, गिरामी, नायब तहसीलदार गिरामी. ग्रामीण. ओके.